मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या समस्या घेऊन राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या वतीने इरविन चौक ते विभागीय कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला। मेळघाटातील शेकडो आदिवासी बांधवांनी या मोर्चात सहभाग घेतला। अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर अनेक तास ठिय्या आंदोलन करण्यात आले। यावेळी अनेक आदिवासी नेते तसेच संघटना पदाधिकाऱ्यांनी उपस्थित आदिवासी बांधवांना संबोधित केले। मेळघाट व्याघ्र प्रकल्प येथील विस्थापित पुनर्वसन करण्यात आले, मात्र त्यांच्या गावीच पुनर्वसन करण्यात यावं, आदिवासी कुटुंबाला नुकसान भरपाई देण्यात यावी, पुनर्वसन गावात मूलभूत गरजा देण्यात यावा, रोजगार उपलब्ध करून देण्यात जर मागण्याची पूर्तता केली नाही तर आदिवासी बांधव त्यांच्या मूळ गावी परत जाऊन स्थायी होऊ, असा इशारा मोर्चातून देण्यात आला। मोर्चात ॲडव्होकेट सुनील डोंगदिर्वे, रामकृष्ण ढिगर यांच्यासह शेकडो आदिवासी बांधवांनी सहभाग घेतला। हा मोर्चा जो आहे राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद व भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून काढण्यात आला। विभागीय कार्यालयावर जे मेळघाटमधील 8 गावं विस्थापित करण्यात आली अकोट शहरामध्ये, शेड्यूल 5 मधून त्यांना नॉन शेड्यूल एरियामध्ये त्यांचं विस्थापन करण्यात आलं आणि विस्थापन करताना यांना असं आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला भरपूर पैसा देऊ आणि तुमची जी शेती गेली त्या शेतीच्या मोबदल्यात शेती देऊ आणि मूलभूत सुविधांचं तुम्हाला पूर्ण देण्यात येईल असं त्यांना आश्वासन दिलं। परंतु गेल्या 10-12 वर्षामध्ये सरकारनं यामधलं एकही काम केलेलं नाही, त्यांना शेती दिली नाही, मूलभूत सुविधा दिल्या नाही, त्यामुळे त्यांच्या आज समस्या तयार झाल्या। याचा परिणाम असा झाला त्यांना रोजगार नाही, शेती नाही, कोणता उद्योगधंदा नाही आणि भोगपुळीमुळे तिथलं वातावरण सूट न झाल्यामुळं आणि कोणता उद्योगधंदा नसल्यामुळे 500च्या वर लोक तिथे मेलेले आहेत। आणि दुसरं आमची अशी मागणी आहे की जे कुटुंब इथून जे विस्थापित करण्यात आलं मेळघाटमधून, प्रत्येक कुटुंबाला 1 करोडचा सहायता देण्यात यावी। दुसरं त्या कुटुंबाचा जी नुकसान भरपाई झाली हे 1 करोड देण्यात यावी। दुसरी गोष्ट प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्यात यावी। तिसरं की त्यांचं जे विस्थापन तिथून करण्यात आलेलं आहे परत पुनर्वसन त्या शेड्यूल 5 एरियामध्ये करण्यात यावं अशी आमची मागणी आहे आणि त्यांना त्यांची जी शेती गेली ती शेती परत त्यांना मिळण्यात यावी। आणि अशा अनेक विस्थापनाचा कार्यक्रम आज मेळघाटमध्ये सुरू आहे, तो थांबवण्यात यावा, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षा मोठा मोर्चा राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून काढण्यात येईल। की मागण्या पूर्ण झाल्या तर आम्ही राष्ट्रीय स्तरावर याचं मोठं आंदोलन उभं करणार आहोत। पहा, आदिवासी हा प्रत्येक आपल्या मागणीसाठी नेहमीच मोर्चा काढतो, परंतु हे सरकारला आणि प्रशासनाला इथच्या स्थानिक आमदार, खासदार, पालकमंत्री, मुख्यमंत्री, खासदार यांना समजायला पाहिजे का 5वी 6वी अनुसूचीमध्ये विस्थापन करता येत नाही, पुनर्वसन गावाचं करता येत नाही आणि पुनर्वसन तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही जिल्ह्याच्या बाहेर करता येत नाही। आता तुम्ही सांगा, एखाद्या स्थानिक एखाद्या लोकल लेवलचं गाव जर असेल अमरावती शहरच्या बाजूचं, त्याचं पुनर्वसन तुम्ही अकोल्याला करणार काय? परंतु हे आदिवासींना मूलभूत सुविधेपासून हिरावून घेण्याचं काम इथं चालू झालेलं आहे। जे गुलरघाट, केलपानी ज्या लोकांचं पुनर्वसन झालं त्या लोकांना अजूनपर्यंत रोजगार मिळाला नाही, त्यांना सुविधा मिळाली नाही, त्यांना नोकरी मिळाली नाही। ज्या लोकांपासून शेती घेतली त्या लोकांवर इथल्या वन विभागाने मोठ्या मोठ्या केसेस दाखल केल्या, नक्सलाईट म्हणून त्यांना घोषित केलं। त्यावेळेस राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद ही लढाई लढली आणि आम्ही त्यांच्यासोबत सुद्धा होतो, परंतु इथल्या स्थानिक प्रशासनाला हे कळत नाही का आदिवासीच्या किती लोक भूकमरीने मेले। त्यामुळे इथल्या स्थानिक प्रशासनाला, इथल्या पालकमंत्र्याला, इथल्या मुख्यमंत्र्याला आम्ही सांगू इच्छितो का आदिवासीवर होणारा अन्याय थांबला पाहिजे, आदिवासींचं हे पुनर्वसन थांबलं पाहिजे, आदिवासींचं विस्थापन थांबलं पाहिजे, कारण की हे कायद्याचं उल्लंघन आहे। कायद्याचं उल्लंघन जो कोणी करत असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे। त्यामुळे इथल्या पुनर्वसन विभाग असेल, पालकमंत्री असेल, यांना मी सांगू इच्छितो का आदिवासींचा हा जरी आक्रोश मोर्चा असला, येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील पूर्ण आदिवासी एकत्र येऊन आपल्या घरावर सुद्धा मोर्चा घालतील, हे तुम्ही लक्षात ठेवा।